नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे चॅनलवर खूप खूप स्वागत। मित्रांनो, लोकसभाचे सार्वत्रिक निवडणूक ही काही दिवसावरच आलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला मतदान करण्यासाठी कोणकोणते पुरावे असे 12 प्रकारचे पुरावे आता या इलेक्शन मध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहेत। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी एपिक सह 12 ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। म्हणजे आपलं मतदान कार्ड, वोटर कार्ड सह 12 पुरावे हे या मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता हे 12 कोणकोणते पुरावे आहेत जे की आपल्याला मतदान करण्यासाठी उपयुक्त पडणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। तर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदाराची ओळख पटवण्याकरिता मतदान ओळखपत्रासह म्हणजेच एपिक सह 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहेत। तर यामध्ये मित्रांनो, प्रामुख्याने मतदान करण्यासाठी स्वतःची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे हे ग्राह्य धरलेले आहेत। त्यामध्ये आता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करताना मतदारांची ओळख पटवणे शक्य होणार आहे। या ओळखपत्रात कोणकोणते पुरावे आहेत ते आपण आता पाहूयात। तर सर्वप्रथम आधार कार्ड हे सुद्धा आपण या ठिकाणी दाखवून मतदान करू शकतो। त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड आहे, बँक व पोस्ट ऑफिसचे जारी केलेल्या फोटोसह पासबुक आहे, म्हणजे आपण बँकेचे जे पासबुक आहे ते पण आपण या ठिकाणी आपलं वोटर कार्ड जर नसेल तर मतदान बूथवर घेऊन मतदान करू शकतो। कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे आपल्या सर्वांना माहीत आहे, हे पण आपण या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो। त्यानंतर आहे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार, PSU पब्लिक लिमिटेड कंपनीनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे, खासदार आमदार यांना जारी केलेल्या अधिकृत ओळखपत्राचा समावेश सुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे। यामुळे लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही, ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील। तर मित्रांनो, अतिशय सोपी पद्धत आता झालेली आहे। आपल्या वोटर कार्ड सह इतर आज जे आपण बघितले ते 12 पुरावे आपण या ठिकाणी मतदान करण्यासाठी वापरू शकतो। तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता। मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।